तामिळनाडूमधील तुथुकुडी इथे थेरेशपुरम राष्ट्रीय बोट मत्स्यपालन बंदरामध्ये दसरा आणि नवरात्रीचा उत्साह संपताच माशांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गेले 10 दिवस नवरात्रीमुळे अनेक नागरिकांनी मांसाहार टाळलेला होता आणि आता उत्सव संपल्यामुळे माशांची मागणी अचानक वाढलेली आहे। मागणीमध्ये झालेली ही अचानक झालेली वाढ आणि बाजारात असलेला पुरवठ्याचा तुटवडा यामुळे शनिवारी माशांच्या दरामध्ये मोठी वाढ नोंदवली गेली। त्यामुळे ग्राहकांना मासे घेण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागली। मात्र येत्या काही दिवसात माशांचे दर पुन्हा एकदा स्थिर होतील अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करतायत। तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातल्या पश्चिम घाटामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघमलाई धबधब्याला पूर आला। प्रशासनानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि पर्यटकांसाठी धबधब्याच्या परिसरामध्ये प्रवेश निषिद्ध करण्यात आला। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, तर पुढची सूचना मिळेपर्यंत या धबधब्यावर प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून दिली गेली आहे। तामिळनाडूच्या दिंडीगुल शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। भारतीय हवामान विभागानं तामिळनाडूमधील चेन्नईसह अनेक जिल्ह्यांसाठी हवामानाचा इशारा जारी केलेला होता। चक्रीवादळ सदृश स्थिती असेल, त्यामुळे या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता वर्तवली होती। त्यानुसार दिंडीगुल शहराच्या अनेक भागांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथल्या क्षिप्रा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। नदीचं पाणी वाढलंय, त्यामुळे रामघाटावर काही भाविक अडकून पडलेले होते, पण वेळीच केलेल्या बचाव कार्यामुळे पाण्यामध्ये अडकलेल्या 6 भाविकांना सुरक्षितपणे या सुरक्षा पथकांनी बाहेर काढलं। पावसामुळे नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळलं पाहिजे असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून यानंतर करण्यात आलंय। अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे। त्यांनी फिरोजपूरमधील गट्टी रजोके या पूरग्रस्त गावाचा दौरा सुद्धा केला। इथे नदीला आलेल्या पुरामुळे गावातल्या अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। यावेळी सोनू सूद यांनी स्वतः पीडित लोकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शिवाय त्यांनी कुटुंबांना गरजेच्या वस्तूंचं वाटप केलं, ज्यामध्ये अन्नधान्य, कपडे आणि इतर मूलभूत गरजांच्या सामानाचा समावेश होता। नवी दिल्लीमधील ITI मधील गुणवंतांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मोदींनी दिल्लीमध्ये 62,000 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं अनावरण देखील केलं। सर्व योजना युवकांसाठी असल्याची माहिती दिली गेली। युवकांवर केंद्रित असलेल्या उपक्रमांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडालाय। पंतप्रधान मोदी स्वतः प्रचाराच्या रिंगणात उतरलेले आहेत। आजकाल लोकनेते चोरण्यात काही जण व्यस्त आहेत असा टोला यावेळी मोदींनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना नाव न घेता लागवलाय। कर्पूरी ठाकूर यांना नागरिकांनी लोकनेता बनवलं। लोकनेता ही पदवी खरोखरच कर्पूरी ठाकूर यांच्यासाठी योग्य आहे। आजकाल लोकनेता ही पदवी चोरण्याचा प्रयत्न सुरू झालाय। नागरिकांनी जागरूक राहायला हवं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। उत्तर प्रदेशच्या फरुखाबादमध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटात 2 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 7 जण जखमी झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये असलेल्या सेप्टिक टँकमध्ये मिथेन वायूचं प्रमाण वाढलं आणि मिथेन वायूचं प्रमाण वाढल्यामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जाते। या दुर्घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। सोबतच जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरण यांनी दृष्टी IAS या संस्थेवर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। दृष्टी IASनं चुकीचा प्रचार केल्याचा ठपका सुद्धा ठेवला गेला। UPSC सेवा परीक्षा 2022च्या निकालाबाबत भ्रम पसरवणारी जाहिरात केल्याचा आरोप दृष्टी IASनं केलेला आहे। CCPA यांनी दृष्टी IAS संस्थेनं परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे संस्थेचं योगदान आणि सिलेबस बाबतची माहिती लपवल्याचा आरोप केलाय। गेल्या वर्षी देखील असं प्रकरण या संस्थेसंदर्भात घडलं होतं। आता CCPAनं जाहिरात देताना संस्थांना संपूर्ण माहिती देणं बंधनकारक केलंय। सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे चांगले लोकही घाबरले आहेत अशी प्रतिक्रिया शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेली आहे। आम्ही देखील चांगलं काम करायला गेलो तर आम्हालाही त्रास दिला जाऊ शकतो। सोनम वांगचुक यांच्यावरील अशा प्रकारची कलमं काढून टाकायला हवीत। सोनम वांगचुक यांना जेलमधून सोडून द्यायला हवं। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सरकारकडे ही सगळी मागणी केलेली आहे।
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्यानं केलेल्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानं रामलीला कार्यक्रमादरम्यान डान्सरवर पैसे उधळले आणि त्यानंतर त्याला विरोध केल्यानं पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती समजते. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अमितेश शुक्ला याला अटक केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि मग पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीनं त्याच्या 4 लहान मुलांसह यमुना नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी तिच्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेली, त्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडून दिलेली आहे. नदीमध्ये उडी मारण्यापूर्वी तरुणानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो त्याच्या बहिणीला पाठवला. या व्हिडिओमध्ये त्यानं ढसाढसा रडत त्याची सगळी व्यथा मांडली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय. आता वाहनांमध्ये फास्टॅग नसल्यास तुम्हाला दुप्पट टोल शुल्क भरावं लागणार नाही. आता जर चालकाचा फास्टॅग सुरू नसेल तर तो UPI-द्वारे टोल भरू शकतो. या दरम्यान त्याला टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम ही भरावी लागणार आहे. केंद्रीय मंत्रालयानं शुक्रवारी नवीन नियमांसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. गोव्यामध्ये आप स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेचा भाजप आणि काँग्रेसवरील विश्वास उडालाय. दोन्ही पक्षांकडून राज्यातील जनतेला अजिबात आशा राहिलेल्या नाहीयेत. 2027 मध्ये गोव्यात आम आदमी पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करेल. केजरीवाल 3 दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यामध्ये आगमन होताच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. काँग्रेस पक्षानं देशाची माफी मागायला हवी, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा राजनैतिक पासपोर्ट जप्त करावा आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करावी अशी मागणी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. अलीकडेच राहुल गांधी यांनी कोलंबिया दौऱ्यादरम्यान भारत सरकारवर टीका केली होती. परदेशात जाऊन भारत सरकारवर टीका केल्यावरून भाजप नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधतायत. आपण चीनप्रमाणे लोकांना दडपून ठेवू शकत नाही, हुकुमशाही पद्धतीनं देश चालवू शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना या संदर्भातलं पत्र त्यांनी दिले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं मदत करावी अशी मागणी पत्रातून केली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना मदत करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करण्याची मागणी सुनेत्रा पवार यांनी या पत्रामधून केलेली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये शनिवारी एक दुर्दैवी अपघात घडला. पहाटे गाझियाबादमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या 3 महिलांना कारनं चिरडलं. त्या एका दुभाजकाजवळ उभ्या असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आणि ती गाडी दुभाजकावर आदळली. कारची धडक इतकी जोरदार होती की त्या महिला काही अंतरावर फेकल्या गेल्या. यामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय. एकीचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईन गट हमासने त्यांच्या युद्धविराम प्रस्तावाचा अंशतः स्वीकार केल्यानंतर नरसंहारक युद्ध त्वरित थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही इस्रायलने गाझापट्टीवरील हल्ले सुरूच ठेवलेत. शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये 2 मुलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेलेत. बॉम्ब हल्ल्यांमध्ये 20 पेक्षा अधिक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, तर तुफा या भागात झालेल्या हल्ल्यामध्ये 4 नागरिक ठार झाले. इस्रायली लष्करानं एक्सवर हल्ल्यांची पुष्टी करत गाझा शहरामध्ये आणखी काही हल्ल्यांची धमकी दिली आहे. अमेरिकेमध्ये एका महिन्यात दुसऱ्या भारतीयाची हत्या झाली. हैदराबादच्या एका विद्यार्थ्याला गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या डलास शहरामध्ये एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा एका भारतीय नागरिकाची हत्या झाली. त्यामुळे भारतीय समुदायामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. डलास इथे एका गॅस स्टेशनवर पार्ट टाइम काम करणाऱ्या 28 वर्षीय भारतीय विद्यार्थी चंद्रशेखर पोल यांची शुक्रवारी रात्री एका अज्ञात बंदूकधाऱ्यानं गोळी झाडून हत्या केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेले हिंसक निदर्शनं अखेर थांबली. पाकिस्तान सरकार आणि जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती यांच्यात करार झाला आणि त्यानंतर निदर्शनं थांबवली गेली. सरकारनं आंदोलकांच्या 38 पैकी 21 मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर सर्व आंदोलनं थांबवा अशी घोषणा केली. या निदर्शनांमध्ये 10 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले. परिस्थिती बिघडत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांच्यासह एक शिष्टमंडळ POK
मालदीवची राजधानी मुझफ्फराबादला पाठवलेलं होतं. नेपाळमधील हिंसाचारानंतर आता नैसर्गिक आपत्तीचं मोठं संकट नेपाळ समोर उभं राहिलंय. सततच्या पावसामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. दरम्यान नेपाळला पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जारी केलेल्या सूचनेनुसार शनिवार ते सोमवारपर्यंत सर्व वाहनांना काठमांडूच्या खोऱ्यामध्ये प्रवेश बंदी केलेली आहे. शिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. जपानला पहिल्या महिला पंतप्रधान मिळणार आहेत. सत्ताधारी पक्ष असणाऱ्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीनं 4 ऑक्टोबरला माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाईजी यांची अध्यक्षपदी निवड केली. 64 वर्षीय ताकाजी यांनी दुसऱ्या फेरीच्या मतदानामध्ये शिंजिरो कोइझुमी यांना 185 विरुद्ध 156 मतांनी पराभूत केलेलं आहे. आणि जपानमध्ये 5 वर्षात 5व्यांदा नेतृत्व बदल होणार आहे. माजी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी 1 वर्षाच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिलेला. संसदेमध्ये या महिन्यामध्ये मतदान होणार आहे आणि त्यानंतर ताकाईची या पंतप्रधान बनतील. बल्गेरियामध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे 3घांचा मृत्यू झाला. समुद्राच्या किनाऱ्यावर आलेल्या विनाशकारी पुरामुळे 3घांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिकांना बेघर व्हावं लागलं. सरकारनं तातडीनं आणीबाणी घोषित करावी. नौदलाला मदत कार्याला सुद्धा बोलावलं गेलेलं आहे. देशाच्या वायव्य भागामध्ये बाल्कन रेंजमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा तीव्र बर्फवृष्टीचा तडाखा बसलाय. ओल्या बर्फामुळे अनेक गावांमध्ये वीज खंडित झालेली आहे. रेल्वे मार्गावर झाडं कोसळली आहेत, त्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत आहे. तर काही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. रशियाने युक्रेनच्या रेल्वे स्थानकावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे. कीव्हच्या ईशान्येकडील शोस्तका या शहरामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. रशियाने एकापाठोपाठ एक अशा 2 प्रवासी गाड्यांना या हल्ल्यामध्ये लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यानंतर एका डब्याला आग लागल्याचे फोटो सुद्धा समोर आले. दरम्यान चौथ्या हिवाळ्यापूर्वी रशियाने युक्रेनचे रेल्वे नेटवर्क आणि वीज जाळ्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढवलेत असं दिसतंय. इस्रायलच्या गाझा युद्धाविरोधात युरोपातील अनेक देशांमध्ये मोठे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. स्पेन, इटली आणि पोर्तुगालमध्ये ही निदर्शनं होणार असून स्पेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात बार्सेलोनामध्ये जवळपास 70,000 लोक रस्त्यावर उतरले. मानवतावादी मदत घेऊन गेलेल्या जहाजाला इस्रायलनं अडवलं, त्यामुळे युरोपात संतापाची लाट उसळली आहे. बार्सेलोनाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येनं कुटुंबासह सहभागी होत पॅलेस्टिनी ध्वज फडकवले गेले. या आंदोलकांचा विश्वास आहे की या मोर्चामुळे युरोपियन नेत्यांवर इस्रायल विरुद्ध कठोर भूमिका घेण्यासाठी दबाव येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून युनायटेड किंग्डममध्ये पंतप्रधान कीर स्टारमर हे 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान स्टारमर यांचा हा भारताचा पहिलाच अधिकृत दौरा असेल. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या 18 वर्षांवरील स्थलांतरित मुलांना ताब्यात ठेवण्याच्या धोरणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. एका फेडरल न्यायाधीशांनी ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धोरणावर तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश रुडॉल्फ कॅन्ट्रोरास यांनी अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट विभागाला तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे. यानुसार देशामध्ये एकटी आणि परवानगीशिवाय आलेल्या कोणत्याही मुलाला प्रौढ झाल्यावर आयसीयूच्या प्रौढ निरोध केंद्रांमध्ये ठेवू नये. जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणार आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाची यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे. जपानमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचा अध्यक्षच पंतप्रधान होतो आणि त्यामुळे या पुढच्या पंतप्रधान त्या असतील हे जवळजवळ निश्चित आहे. ताकाची या माजी पंतप्रधान शिंझे आबे यांच्या जवळच्या मानल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प आता बांगलादेशमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. बांगलादेशच्या पूर्वेला असलेल्या सेंट मार्टिन बेटावर एका रिसॉर्ट बांधण्याची त्यांची योजना आहे. परदेशी लोकांसाठी इथे एक विशेष झोन स्थापन केला जाईल असा ट्रम्प यांचा या मागचा बेत आहे. बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी नुकतीच न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांची भेट घेतल्याची माहिती आहे आणि त्यात सेंट मार्टिनवर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समजते. या बेटाला अमेरिकन रिसॉर्ट म्हणून विकसित करण्याच्या पैलूंना अंतिम स्वरूप देण्यात आलं. बांगलादेश ट्रम्प यांना हे बेट भाड्यानं देईल अशी ही माहिती सुद्धा समजते.